करण्यासाठी ऑफरोडिंगला नेतो। चर आणि तिथली शांतता ह्याची एक मजा वेगळीच असते। तर ती घेण्यासाठी तिथपर्यंत आपल्याला यावं लागतं आधी। हॅलो 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 फ्रेंड्स, वेलकम टू एक्स्ट्रीम GD। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत एक एक्साइटिंग राईडसाठी। आज आहे संडे आणि हा 2023चा शेवटचा दिवस आहे आणि त्यासाठी आपण आज संडेला चाललो आहोत एका एक्साइटिंग राईडसाठी। तर लेट्स गो। आणि मी तुम्हाला जाताना दाखवण्याच की आपण आज कुठे चाललो आहोत। आधी आपण या राईडला गेलो आहोत पण आज सुचत नव्हतं की कुठे जावं, तर म्हटलं एक आपलं ते आवडतं ठिकाण आहे तिकडेही जावं आणि तिथे तुम्हालाही न्यावं। तर लेट्स गो। तर आता आपली बाईक वॉर्मअप होते, तुम्ही बघू शकता बाईकचं वॉर्मअप करणं चाललं आहे। 1 मिनिटाने आपण आता निघणार आहोत। तर तुम्हाला कसा लुक वाटतो गाडीचा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही। तर तुम्ही बघू शकता गाडी पूर्ण संडे राईडसाठी मी चकाचक तयार करून ठेवली होती। तर लेट्स गो, जाऊ आता। निघायची वेळ झाली, वॉर्मअप बऱ्यापैकी झालेला आहे गाडीचा। चला तर पटापट निघूया, पहिलेच खूप वाजले आहेत। ओ ग्लव्स लायला असता आपला, इथे ग्लव्स ठेवून दिला आहे। तर चलो लेट्स गो। सो मित्रांनो, चालत चालत आता आपण पोहोचलो ते म्हणजे हायवेला चांदणी चौकमध्ये। तर आता ही सकाळी थोडं धुकं दिसतंय, साधारण आता 9 वाजून गेले आहेत आणि तरी थोडं हायवेवरती धुकं आहेच। आणि बघू आता चांदणी चौकची काय परिस्थिती आहे, कारण पूल झाल्यानंतर तरी ट्रॅफिक असतं की नाही। थोडं ट्रॅफिक दिसतंय, माझ्याने सकाळ असल्यामुळे एवढं असायला नको। तर प्रचंड असं ट्रॅफिक दिसतंय चांदणी चौकमध्ये। प्रचंड तर नाही म्हणतात पण मुव्हेबल दिसतंय ट्रॅफिक, सॉरी। आता अजूनही बरंच काम, अजून इथे आता काय काम चाललं ते माहीत नाही आहे। आता एवढं सगळं करूनही, ओपनिंग करूनही हायवेच्या मधल्यामध्ये काही ना काही काम सुरूच असतात। ॲक्च्युअल असा प्लॅन होता की एका वेगळ्या ठिकाणी जायचं होतं, पण काय झालं आहे की संडे आहे, संडे तर आहेच पण पहिलं म्हणजे काय की क्रिसमस ते न्यू इयर याच्यामध्ये अजूनही 3 दिवस सुट्टी आहे। आणि मला असं वाटतं आहे की मी तिथे त्या प्लेसकडे गेलो असतो तर मला प्रचंड गर्दी मिळाली असती। त्यामुळे प्रचंड गर्दीमध्ये तर आता सध्या मला जायचं नाही आहे, कारण गर्दीमध्ये गेल्यानंतर नीट शूटही होत नाही आणि मजाही येत नाही। फार गर्दीमध्ये धावपळ होते, पार्किंगची जागा हे सगळं बघता फार उशीर होऊन जातो। त्यामुळे मी म्हटलं की तो प्लॅन कॅन्सल करूया आणि नेक्स्टमध्ये ज्यावेळी नेक्स्ट संडे येईल त्या राईडच्या वेळी आपण त्या प्लेसला जाऊ आणि त्यावेळी ती जागा आपण कॅप्चर करू। तर ह्यावेळी तर मी त्या जागेवरती जात नाही आहे, पण जी आता आपण जागेवरती चाललो आहोत ते म्हणजे लोणावळ्याच्या जवळच आहे साधारण ती जागा। आपण आधी गेलोच आहोत तिथे, जसं मी तुम्हाला आधी बोललो आहे। पण ती जागाही माझी फार फेवरेट आहे, शांत आहे। मे बी आज शांत असायला हवी, कारण थोडीशी हिडन प्लेस आहे, त्यामुळे तिथे शांतता एक दोनदा गेलो आहे मी, पण त्यावेळी तरी गर्दी नव्हती। आणि ज्यावेळी लास्ट टाईम राईडला गेलो त्यावेळीच गर्दी नव्हती आणि आताही गर्दी कदाचित असायला नको आहे तिथे, असं वाटतं आहे मला। शांतता असेलच आणि त्याच्यामध्ये आपलं एक नीट शूट, मस्तपैकी मजेदार शूट करतोच तुम्हाला मी कुठे चाललो आहे। तर मी आज आपण चाललो आहोत पुन्हा एकदा, ते म्हणजे पवना डॅमच्या इथे आज आपण जाणार आहोत। तर मजा येईलच, वातावरण तिथे खूप चांगलं नेहमी दिसलंच आहे मला। ज्यावेळी मी म्हणजे एकदा मी गेलो आहे आणि एकदा असाच गेलो, त्यावेळी शूट केलं नव्हतं मी, पण ज्यावेळी मी गेलो आहे त्याच्यावेळी तर तिथे काही गर्दी मला दिसली नव्हती। आज थोडासा लेट निघालो आहे, तर बघू काय होतं ते। जरा नाश्त्याची वेळ झाली आहे,
तर आता जरा थोडासा नाश्ता किंवा चहा बिया काहीतरी पिऊ. फारच चहाची तलब झाली आहे, त्यामुळे जरा चहाचं जरा करू आणि मग आपण पुढे निघू. तर गाडी कुठून घालायची हा मोठा प्रश्न असतो. इथे खूप जण थांबतात. तर थोडीशी ऑफरोडिंग करत आपण गाडी घालू. इथे आपण करू देतो, इथे थोडे कमी जण दिसतात. येस. चहा झाल्यानंतर मी पुढे निघालो आणि जी गडबड व्हायची ती झालीच. गाईज, ऑडिओ पुन्हा एकदा खराब झाला. सो बॅड. माईकची सेटिंग पुन्हा गडबडली, पण तरी राईडची मजाही येतच होती. लोणावळ्यापासून काही किलोमीटर आधीच आपण पवना डॅमचा रस्ता लागतो. तो सहजच तुम्हाला गुगल मॅपवरती तुम्हाला सर्च केले असता भेटतो. रोड कंडिशन इथली एकदमच ऑसम अशी होती. बाईक राईडसाठी हा मोस्ट रेकमेंडेड असा रोड आहे आणि ह्या रोडची कंडिशन खूपच उत्तम अशी आहे. नेचरशी कनेक्ट होत मी पुढे जात होतो. आजूबाजूचा हिरवा निसर्ग, शेतजमीन आणि अतिशय सुंदर अशी रोड कंडिशन, यामध्ये गाडी चालवायला खूपच मजा येत होती. थोडंसं ट्रॅफिक होतं, पण 31 डिसेंबर असल्याने तेवढीशी अपेक्षा होतीच मला. रोड कंडिशन छान असल्यामुळे आणि आजूबाजूचा निसर्ग उत्तम असल्यामुळे मजा आणि धमाल ही येतच होती. आणि बघता बघता मी डॅमच्या जवळ येऊन पोचलो कधी हे मला कळलंच नाही. यालाच म्हणतात ना राईडची मजा. आता 30 रुपयाची पावती लागते इथे आणि आता सगळ्यात आपण थोडीशी TRK ऑफरोडिंगला नेतो. तर TRK बरोबर ही पहिली आपली ऑफरोडिंग आता सुरू होते आणि समोर तुम्ही बघू शकता. थोडासा टाईमचा नजारा मी तुम्हाला दाखवेनच. गाडी तर चाललीच आहे आपली तिथपर्यंत, पण थोडंसं ऑफरोडिंग आहे. थोडं सांभाळून घ्यावं लागणार आहे मला सुद्धा, कारण पहिलीच ऑफरोडिंग आहे. डॉमिनर नेलेली मी, पण डॉमिनरचं बिहेवियर माहीत होतं. आता कशी होणार आहे ही थोडी गाडी त्या याच्यामध्ये थोडीशी जड आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता एक ऑसम असा नजारा तुम्हाला दिसत असेलच डॅमचा. तर तिथे पूर्ण असं डॅमचं हे आहे. आणि तर जसं तुम्ही बघितलं, आता मी आलो आहे म्हणजे पवना डॅम्प आहे. त्याच्या जस्ट एक थोडा आउटसाईड आहे, पण इथे बऱ्यापैकी तशी लोक आहेत, म्हणजे थोडीफार आहेत, पण तसं हिडन प्लेस म्हटलं तरी तुम्ही चालेल. आणि इथे तुम्ही नजारे बघू शकता. पूर्ण स्वच्छ असं पाणी आहे पूर्ण इथे. आणि त्या साईडला तुम्हाला त्रिकोणा फोर्ट दिसत असेल, तर ह्याला त्रिकोणा फोर्ट आहे. आणि याच्यामध्ये आपली अशी TRK मस्त उभी आहे. आणि
न्यू इयर असल्यामुळे बऱ्यापैकी आज 31 आहे, त्यामुळे बऱ्यापैकी लोक आज इथे आली आहेत फिरण्यासाठी. तसंच आपणही आलो आहोत. तर जरा आपण नेचर बघू, जवळून तुम्हाला पाणी दाखवतो इथलं कसं आहे. तर मागचा माझा नजारा तुम्ही बघू शकता फुल व्ह्यूमध्ये. तर जवळून जर आपण पाणी बघू. नेचरशी आपण इथे चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतो. तर मगाशी जसं आपण बघितलं पलीकडचा जो होता इथे बघितलं, पण साधारण ह्या साईडला कोणी लोक नाही आहेत. तर इथेही जरा तुम्हाला पलीकडचा मी भाग दाखवतो कसा आहे तो. आणि नेचर आणि तिथली शांतता ह्याची एक मजा वेगळीच असते. तर ती घेण्यासाठी तिथपर्यंत आपल्याला यावं लागतं आधी, तरच आपण तिथली मजा घेऊ शकतो. आणि येण्याआधी फार प्रश्न होता की येऊ नको, पण आल्यानंतर एवढं समाधान मिळतं आहे की फारच म्हणजे सुंदर असं इथे वेदर आहे. लोकही तशी आली आहेत. थोडा कमी क्राऊड आहे पण मॅनेजेबल आहे आणि मजा येते. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण टेंट सगळे आहेत. 31च्या ह्याने सगळी लोकं इथे आलेली आहेत आणि इथला नेचरची मजा घेत आहेत. आणि हा माझा मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा. आणि ही तो तिथे जशी मी बोललो तसा हा तिकडे त्रिकोणा फोर्ट आहे आणि हा पूर्ण नेचरने भरलेला असा भाग. पाणी एकदम क्रिस्पी सुंदर आणि स्वच्छ आणि एकदम अशी सुंदरता. तर गाईज जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या व्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला हा माझा मागचा नजारा तुम्ही विसरू शकत नाही अशा प्रकारचा आहे. आणि हा नजारा जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही पवना डॅमला नक्की या. आणि माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचा भरपूर असा सपोर्ट द्या. साइन ऑफ एक्स्ट्रीम GD. बाय बाय.